जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. मनाचे श्लोक यातील शेवटचा श्लोक, श्लोक क्रमांक 205. या श्लोकाचा भावार्थ समजून घ्यायच्या आधी एक गोष्ट जी मला सांगायची वाटते ती अशी की मी खूप भाग्यवान आहे की मनाचे श्लोक आणि त्यांचे भावार्थ ही शृंखला जी आहे ती आज अशा दिवशी त्याचा समारोप होतोय की ज्या दिवशी एका बाजूला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचं जे मंदिर आहे, राम जन्मभूमी जी आहे, त्याच्या भूमिपूजनाचा देखील आजचा दिवस आहे. तर मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की माझी एक प्रार्थना, माझी एक सेवा समर्थ रामदास स्वामी आणि प्रभू श्रीराम यांचा समारोप देखील होतोय आणि एका बाजूला प्रभू श्रीराम यांचं अयोध्येतील मंदिर जे आहे त्याचं भूमिपूजन देखील होतोय. कैक शेकडो वर्षानंतर अयोध्यापती प्रभू श्रीराम हे पुन्हा एकदा अयोध्येवरती आसनाधीस्थ होतील याचा एक मनाला खूप समाधान आहे आणि आनंद देखील आहे. तर आपण पाहूया श्लोक क्रमांक 205 या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. मित्र हो, आता संपूर्ण मनाचे श्लोक जे आहे याच्या समारोपाला आपण आलेलो आहोत. शेवटचा श्लोक आहे. मनाला उद्देशून जो काही उपदेश समर्थांना करायचा होता तो आता करून झालेला आहे आणि आता या सगळ्या श्लोकांच्या समारोपाच्या वेळी समर्थ असं म्हणतायत की मनाची शते ऐकता दोष जाती. शते म्हणजे श्लोक. हे जे श्लोक आहेत हे ऐकल्यानंतर तुमच्या मनातील जे दोष आहेत ते सगळे निघून जातील. आणि दोष म्हणजे फक्त व्याधी, दोष म्हणजे फक्त काही अवगुण, दोष म्हणजे काही रोग. फक्त या अर्थाने आपण दोष नाही समजला पाहिजे. दोष हा वैचारिक असू शकतो, दोष हा भावनिक असू शकतो, दोष हा तुमच्या स्वभावात असू शकतो, दोष हा तुमच्या आचरणात देखील असू शकतो. तर अनेक प्रकारचे दोष माणसामध्ये उत्पन्न होऊ शकतात. त्या सर्व प्रकारच्या दोषांचं क्षालन जे आहे ते मनाचे श्लोक तुमच्यासाठी करतील हे समर्थ रामदास सांगतात. आणि हे दोष मगाशी मी म्हणलं तसं की दरवेळी कुणाबद्दल तरी किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दल वाईट विचार मनात येणे, कुविचार मनात येणे म्हणजेच दोष असं नाही. कधी कधी असूया असते, कधी कधी ईर्ष्या असते, कधी कधी षड्रिपूंनी माणूस ग्रासलेला असतो, कधी कधी तो कुणावर चिडचिड करतो, काम, क्रोध, मदमत्सर, दंभ या सगळ्या गोष्टींनी वेढून टाकलेलं असतं आणि या प्रत्येका गोष्टीमुळे काही दोष उत्पन्न होतात. मग तो मीपणाचा दोष असेल, अहंभाव असेल, किंवा हाही दोष असू शकतो की मानसिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत होणं, मानसिक ताकद कमी पडणं हा देखील एक प्रकारचा दोषच आहे. तो देखील दोष तुमचा कमी होईल, निघून जाईल हे समर्थ सांगतायत. याचं कारणच असं आहे की संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये उपदेशच हा आहे की सत्य काय आहे ओळखा, ज्ञान काय आहे ओळखा, योग काय हे ओळखा, निर्गुण परमेश्वर म्हणजे काय हे ओळखा, द्वैतापासून अद्वैताचा प्रवास कसा करायचा हे समजून घ्या. साधना म्हणजे काय, साध्य म्हणजे काय, साधक कसा असतो, साधू पुरुष कोण असतो, सिद्ध पुरुष कसा दिसतो, सज्जन कसा असतो. याचबरोबर भक्तियोग म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्मकांड म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञानयोग म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, या सगळ्याचा उपदेश समर्थांनी केलेला आहे. मगाशी म्हटलं तसं संगती कुणाची धरायची, कुणाची धरू नये. कुणाच्या संगतीमुळे तुमचं आयुष्य हे सुखकारक होऊ शकतं. सुख म्हणजे काय, खरं सुख कशाला म्हणायचं. भौतिक आणि ऐहिक सुख
या गोष्टींपासून दूर कसं जायचं, हे सगळं समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकत असताना हळूहळू तुमची भक्ती, ईश्वरावरची श्रद्धा, प्रभू श्री रामावरची श्रद्धा दृढ होत जाईल आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष उत्पन्न होणार नाहीत. हे मी सोप्या शब्दात सांगितलं. तसं तर याच्यावरती वेगळा व्हिडिओज करायला लागेल की दोष म्हणजे काय, पण सोप्या शब्दात समजायचं इतकंच की तुमच्या मनामध्ये कुठले दोष उत्पन्न होणार नाहीत, कुणाबद्दलही नाहीत, कुठल्या गोष्टीबद्दल देखील नाहीत आणि विचारांनी देखील नाहीत, आणि मानसिक दृष्ट्या देखील तुम्ही निरोगी राहाल. परमेश्वरावर श्रद्धा असली की तुमच्या मनात दोष निर्माण होत नाहीत. तर हे समर्थ म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. म्हणजे ज्यांना कधी परमेश्वर भक्ती म्हणजे काय, साधना म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं. आता मतिमंदचा जो अर्थ आपण सध्याच्या जगात घेतो तो हा अर्थ नाहीये. दिव्यांगांबद्दल समर्थ बोलत नाहीये. मतिमंदचा खरोखरीत जो शब्दशः अर्थ आहे की मतिमंद, की ज्याची मती जी आहे, बुद्धी जी आहे ती मंद आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारची तीक्ष्णता नाही, त्याच्यात कुठल्याही प्रकारची ज्ञान संपादन करण्याची योग्यता नाही, शक्ती नाही, आणि ते मनोबल आणि मनोधैर्य देखील नाही. त्यामुळे विचार जे आहेत, प्रगल्भता जी आहे विचारांची, ती कुठेतरी खुंटली आहे. त्या विचारांना, त्या श्रद्धेला, त्या भक्तीला कुठे तीक्ष्णता, कुठेतरी तर्कनिष्ठ व्याख्या याचा मूलाधार नाही आहे. त्यामुळे ती मती जी आहे ती मंद झालेली आहे. मग ती सुद्धा अनेक प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करू शकतो की कोणीही काही सांगितलं की तुम्ही मान्य करताय. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये कैक वेळा सांगितले की तुमचं सत्य तुम्ही शोधून पहा, तुम्ही शोध घ्या की सत्य काय आहे, ज्ञान काय आहे, ह्याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. पण हे शोधण्यासाठी मुळात हा प्रश्न देखील तुम्हाला पडला पाहिजे की सत्य म्हणजे काय. हा प्रश्नच नाही पडला तर तुम्ही शोध काय घेणार. हा प्रश्न ज्याला पडत नाही तो मतिमंद, की बुद्धीचा वापरच जो करत नाही, कुठल्याही प्रकारे नाही, कुठल्याच गोष्टीसाठी नाही, ते सुद्धा साधना योग्य होतील, साधना करण्यासाठी योग्य पात्र बनतील. मी आधी काही वेळा सांगितलेलं आहे की साधना जी आहे ती एक प्रकारचा प्रवास आहे. प्रवास कशातून, तर द्वैतातून अद्वैताचा प्रवास, सगुणातून निर्गुणाचा प्रवास, जाणीवेपासून नेणीवेपर्यंतचा प्रवास. तर असत्यापासून सत्याचा प्रवास हा पण झालाच त्याच्यामध्ये. तर हा जो प्रवास आहे, हे जे सत्य जाणून घ्यायची जी एक इच्छा आहे ती ज्याच्याकडे असते तो साधक, आणि तो जो मार्ग निवडतो आणि अवलंबन करतो तो मार्ग, तो प्रवास म्हणजे साधना. मग त्याच्यामध्ये त्याचे अनेक पैलू आहेत. कोणी भक्ती योग करत असेल तर भक्ती साधना आहे, कोणी कर्म योग करत असेल तर कर्म ही साधना आहे, कोणी ज्ञान योग करत असेल तर ज्ञान मिळवणे ही साधना आहे. साधनेची रूपं अनेक आहेत, पण किमान तो माणूस, तो व्यक्ती जो आहे की ज्याला परमेश्वरावरती विश्वास नव्हता, कशावर विश्वास नव्हता, तो देखील साधना योग्य बनेल. त्याला देखील परमेश्वराचं महत्त्व समजेल आणि ती जी जड बुद्धी, जी स्थूलता आलेली होती बुद्धीला, ती थोडी कमी होईल आणि माणूस विचार करायला लागेल, साधना करायला योग्य बनेल. साधना करणं ही तर पुढची गोष्ट झाली, पण किमान त्याची योग्यता तरी निर्माण होईल तिकडे. अनेक जण आपल्याला दिसतात की ज्यांचा कशावर विश्वास नसतो. नास्तिक असणं वाईट नाही, नास्तिक असणं वाईट नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रश्न विचारणं, शंका घेणं हे देखील वाईट नाही, पण शंकेचं निरसन देखील झाल्यानंतर स्वतःचा हेकेखोरपणा दाखवण्यासाठी म्हणून नास्तिक राहणं हे वाईट. कारण की नास्तिकता जी आहे ती तर प्रश्न मुळात तुमच्या मनात निर्माण झाला की तुम्ही एका अर्थी कुठे ना कुठे न असती हे म्हणताच की हे असं नाहीये, हे कुठे ना कुठे तुम्ही म्हणताच, पण
तुम्ही तसंच राहायचं नसतं. तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. कधी उपनिषद जर तुम्ही वाचली तर लक्षात येईल की उपनिषद जी आहेत ती संपूर्ण वेळ एक माणूस आहे, शिष्य आहे, जो गुरूंना प्रश्न विचारतोय आणि सलग प्रश्न विचारतोय की हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, हे कशाला समजायचं, सत्य म्हणजे काय, देव म्हणजे काय, देव खरोखरीच असतो का, असलं तर कुठल्या रूपात असतो, वगैरे वगैरे वगैरे. आपल्या संस्कृतीमध्ये मुळातच प्रश्न आणि उत्तर हीच संस्कृती आहे. तुम्ही मग उपनिषद घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, किंवा पुराणांमधील देखील अनेक कथा आहेत की जिकडे पार्वती शंकर भगवानांना प्रश्न विचारते आणि शंकर भगवान कथा सांगू लागतात. उपनिषदांमध्ये राजा असेल तो गुरूंना विचारतो किंवा शिष्य असेल तो आपल्या गुरूंना विचारतो आणि तो गुरु उत्तर देऊ लागतो. महाभारत सुद्धा काय आहे, जन्मेजयाने जेव्हा सर्पसत्र सुरू केलं तेव्हा वैशंपायन गुरु जे आहेत ते आणि त्यांचे शिष्य हे कथन करू लागतात. जेव्हा जन्मेजय म्हणतो की गुरु महाराज मला माझ्या वंशाचा इतिहास सांगा, मला हे सांगा हे सगळं काय आहे आणि असं का करायचं. कुठे ना कुठे न असती हा प्रश्न निर्माण झाला आणि तिकडनं मग महाभारताची सुरुवात होते. रामायण सुद्धा एक प्रकारचं कथनच आहे. वाल्मिकी ऋषी सुद्धा सांगतच आहेत. महर्षी व्यासांनी सगळे जे वेद त्यांचं संकलन केलं ते असंच आहे, प्रश्न आणि उत्तर. पण ते प्रश्न विचारण्यासाठी आधी प्रश्न मनात निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे प्रश्न निर्माण होणं हीच तुमची साधक होण्याची, साधना करण्याची योग्यता आहे की तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. तर तुम्ही साधनेला योग्य मनाचे श्लोक वाचून एवढं नक्की होईल की तुम्ही प्रश्न विचारू लागाल स्वतःला की मी काय करतोय, सत्य काय आहे. अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्ही किमान साधनेला योग्य व्हाल. तिसरी पंक्ती काय म्हणते की चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. जेव्हा तुम्ही याचं मनन करत राहाल, चिंतन करत राहाल, तेव्हा ज्ञान आणि वैराग्य यांचं सामर्थ्य तुमच्या अंगी येईल. ते तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. ज्ञान कशाचं, तर सत्याचं ज्ञान. याच्याहून मोठं ज्ञान कुठलंही नाही. परम सत्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, याच्या पुढचं ज्ञान कुठलंही नाही जगात. ते ज्ञान जसं तुम्ही संपादन करू लागाल, हळूहळू संकलन करू लागाल, आत्मसात करू लागाल, तेव्हा आपोआपच ते ज्ञान आणि वैराग्य. वैराग्याचा अर्थ पुन्हा एकदा आधी पण आपण बोललेलो आहोत, पुन्हा एकदा सांगतो. वैराग्य म्हणजे संसार सोडून पळून जाणं नाही. वैराग्य म्हणजे तुमच्या कर्तव्यांचा त्याग नव्हे. वैराग्याचा अर्थ इतकाच आहे की स्थितप्रज्ञ होऊन तुम्ही तुमचं कर्म करत जाणं, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता. याला म्हणतात वैराग्य. वैराग्य म्हणजे सगळं काही सोडून दिलंय आणि आता मी असंच सगळं सोडून निघून जाणार, हे वैराग्य नव्हे. समर्थांनी याचं कधीच समर्थन केलेलं नाही, संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये केलेलं नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, तुमचं कर्म, तुमचा धर्म, याचं अनुसार याचं पालन तुम्ही केलं पाहिजे. हे समर्थांनी अख्ख्या मनाच्या श्लोकावर उपदेश केलेला आहे. त्यामुळे हे जे ज्ञान जे आहे आणि ते जे वैराग्य आहे, वैराग्याचा सोपा अर्थ इतकाच की फळाची अपेक्षा नाही. फळाची अपेक्षा नाही. फळाची अपेक्षा आली की आसक्ती आली, मोह आला. मोह आला की वैराग्य कसं येईल तुमच्या अंगात. त्यामुळे कुठल्याही आसक्ती मनात न ठेवता केवळ आणि केवळ तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडाल. हे तुमच्या अंगी येईल आणि हे सामर्थ्य तुमच्या अंगी येईल. सामर्थ्य हा शब्दावर मी थोडासा जोर देतो. सामर्थ्य हे का असावं लागतं, कारण की प्रलोभनं खूप आहेत आजूबाजूला.
प्रलोभनं खूप आहेत. तुम्ही ब्रह्मज्ञान मिळवायचा प्रयत्न करा, कुठली ना कुठली मेनका येऊन तुमचा साधनेचा भंग करण्याचा प्रयत्न करेलच. आपण फक्त हे मेनका आणि विश्वामित्र यांचं फक्त ते कथेपुरतं म्हणून घेतलेलं आहे, पण त्याच्या मागे दडलेला जो अर्थ आहे तो आपण कधी समजून घेणार. मेनका म्हणजे काही फक्त मेनका, अप्सरा आणि या अर्थाने नाही घेतलं पाहिजे. ती प्रलोभन आहेत, तुमच्या आजूबाजूची प्रलोभन आहेत. त्या प्रलोभनांपासून तुम्ही लांब कसे राहाल, तुम्ही दूर कसे राहाल, आणि असं असून देखील तुमचं कर्तव्य तुम्ही पार कसं पाडाल. आणि पुन्हा एकदा, वैराग्य म्हणजे सगळं काही सोडून देणं आणि कुठल्या तरी फकीरासारखं फिरत राहणं म्हणजे वैराग्य नव्हे. पुरुषार्थ करणं, आणि पुरुषार्थ याच्यावर देखील आपण कधीतरी बोलूयात पुढे, नाही असं नाही. त्याचा पुरुष म्हणजे नरमादी, हा पुरुष वगैरे याचा काही संबंध नाहीये. पुरुषार्थ म्हणजे तुमच्या जन्माचा जो परमार्थ जो आहे, जगण्याचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करणे, त्याचा प्रयत्न करणे म्हणजे पुरुषार्थ. तो पुरुषार्थ तुम्ही केला पाहिजेत, कुठल्याही मोह, आसक्ती आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता. हे झालं वैराग्य, हे झालं ज्ञानयुक्त वैराग्य. तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती. आणि हे सामर्थ्य जे आहे ते तुमच्या अंगी येईल, प्रलोभनांना तुम्ही बळी पडणार नाही. चौथ्या पंक्तीत समर्थ, आता ही चौथी म्हणजे ही शेवटची पंक्ती आहे मनाच्या श्लोकांची. सगळं काही सांगून झालेलं आहे, सगळा उपदेश करून झालेला आहे. मनाच्या श्लोकांचं श्रवण केल्याने काय होईल हे सुद्धा सांगून झालेलं आहे. आता एक प्रकारची करुणा या पंक्तीमध्ये शेवटच्या मला दिसते. एकूणातच मला मनाचे श्लोक जे आहेत त्याच्यात कुठे ना कुठे या करुणेची झाक मला दिसत आलेली आहे. वेळोवेळी मी सांगत देखील आलो की हे एक प्रार्थना आहे, ह्याच्यात करुणा आहे. करुणेने भरलेले मनाचे श्लोक आहेत हे. करुणा काय की म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. म्हणे दास, समर्थ रामदास स्वामी म्हणतायत की विश्वासता, विश्वास ठेवा ह्याच्यावर. मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, सत्यावर विश्वास ठेवा, ज्ञानावर विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवलात तर तुम्ही आपोआपच मुक्तीभोगी व्हाल. आणि मुक्ती म्हणजे कशापासून मुक्ती? मुक्ती म्हणजे थेट मोक्ष, हे तर झालंच. पण आधी तुम्ही चिंतामुक्त व्हाल, आधी तुम्ही भयमुक्त व्हाल, आधी तुम्ही प्रश्नमुक्त व्हाल, आणि मग हळूहळू तुम्ही ज्ञान मिळवत, वैराग्य चढत, तुमच्या अंगी त्याचं तेज वाढत जाऊन हळूहळू तुम्ही मोक्षाच्या जवळ जाऊन पुढे जाल. ही मुक्ती, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. ती थेट मुक्ती नाही मिळत. या सगळ्या चिंतांमधून, या सगळ्या प्रश्नांमधून, या समस्यांमधून, या भयांमधून तुम्हाला मुक्ती मिळत जाईल, हे समर्थ सांगतायत. आणि हे कळकळीने विनंती करतायत, जणू काही आपल्याला प्रार्थना करतायत की रे मना, स्वतःच्या मनाला देखील उद्देशून सांगत असेल की रे मना, म्हणे दास विश्वासता मुक्तीभोगी. विश्वास ठेव परमेश्वरावर, त्या परमात्म्यावर, प्रभू श्री रामावरती विश्वास ठेव. तू मुक्तीभोगी होशील, तुला मुक्ती प्राप्त होईल. आणि आपल्याही धर्मानुसार मोक्ष प्राप्ती हा तुमच्या जीवनाचा अंतिम टप्पा, म्हणजेच तिथे तुमचं आयुष्य सफल, तुमचा जन्म हा सफल झाला. तर मित्र हो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील शेवटच्या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र हो, पुन्हा एकदा आनंद देखील होतोय, समाधान देखील वाटतंय, आणि कुठे ना कुठे मला भाग्यवान असण्याची जाणीव देखील होतीये की आज मला या माझ्या शृंखलेचा समारोप करायला मिळतोय, जेव्हा एका बाजूला तुमचे आमचे प्रभू श्री राम पुन्हा एकदा अयोध्येच्या सिंहासनावरती आरूढ होतील, आणि त्या मंदिराच्या भूमिपूजनाचा आज दिवस आहे, आणि आज तो समारोप माझ्या या शृंखलेचा होतोय. कुठे ना कुठे जसं गीत रामायणामध्ये एक वाक्य आहे, माझं खूप आवडतं वाक्य आहे की अवघ्या अशा
श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. तर ही शृंखला जी आहे ती प्रभू श्रीराम यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि ही शृंखला इथे संपते, एवढंच सांगतो. शृंखला संपली म्हणून प्रवास संपला का, तर नाही. मराठी भाषांतर, मराठी भावार्थ याची शृंखला संपली. इंग्रजीमधली मी काही दिवसांनी सुरू करीनच, पण माझ्या मनातलं थोडं तुम्हाला सांगावंसं वाटतं. माझ्या मनात आहे, खूप दिवस आहे, की मनाचे श्लोक त्याचे व्हिडिओज बनवत असताना, त्यावरती चिंतन करत असताना मला काही जणांचे काही कॉमेंट्स देखील आले, काही जणांनी आपले विचार देखील मांडले. तर माझ्या मनात आहे की एक त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून, कारण की त्यांच्या प्रेरणेने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने मी ही शृंखला पूर्ण करू शकलोय. प्रभू श्रीराम यांच्या आशीर्वादाने, समर्थांच्या प्रेरणेने हे सगळं मी पूर्ण करू शकलोय. तर माझ्याकडून एक कृतज्ञता म्हणून माझ्या डोक्यात आहे की मी एक व्हिडिओ बनवीन ज्याच्यामध्ये मी सगळ्या कॉमेंट्सचं एक संकलन करू शकेन. तर मलाही ज्यांनी ही शृंखला पूर्ण ऐकली आहे, बघितली आहे, त्यांचे अनुभव मला ऐकायला खूप आवडतील, त्यांच्या प्रतिक्रिया मला ऐकायला खूप आवडतील, चांगल्या वाईट दोन्ही. आशा ही आहे की मनाचे श्लोक आणि त्यांचे भावार्थ ऐकून तुम्हाला काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं असेल, की फक्त धार्मिक नव्हे तर एक आध्यात्मिक देखील. धार्मिक वगैरे यासाठी नाही, किंवा कारण की मी कोणी गुरु नाही, मी कोणी आध्यात्मिक गुरु नाही, मी कोणी धार्मिक गुरु नाही. मी फक्त अध्यात्माची आवड असणारा, भाषेची आवड असणारा एक माणूस आहे. आणि त्या आवडीमुळे मी हे सुरू केलं आणि मला देखील शिकायला खूप मिळालं. ते मी सांगीनच, त्या व्हिडिओमध्ये मी ते मांडीनच, पण मला तुमचे अनुभव देखील ऐकायचे. त्यामुळे या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये देखील तुम्ही तुमचे अनुभव मला सांगू शकता. कॉमेंट्समध्ये द्यायचं नसेल तर माझ्या ईमेलवरती देखील तुमचा अनुभव मला पाठवू शकता. ईमेल ID जो आहे तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवलेला आहे. ईमेल पाठवायचा नसेल तर फेसबुकवरती देखील मला तुम्ही पाठवू शकता. फेसबुकवरती देखील माझ्या पेज जे आहे माझं, त्याचं लिंक मी देऊन ठेवतो इकडे. तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा असेल तर तोही तुम्ही मला ईमेल थ्रू पाठवू शकता. तर मला तुमची प्रतिक्रिया ऐकून घ्यायला खूप आवडेल आणि त्याचं संकलन करून मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. माझ्याकडून एक कृतज्ञता म्हणून, एक सेवा म्हणून, एक समारोप म्हणून या सगळ्याचा एक गोड शेवट व्हावा ही माझी फार इच्छा आहे. तर मला तुमची प्रतिक्रिया ऐकायला, वाचून घ्यायला आणि त्याचा तुमचा अनुभव जो आहे त्याच्याबद्दल ऐकायला मला खूप आवडेल. तर मला जरूर पाठवा, मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. पुन्हा एकदा आजचा हा समारोप आहे या शृंखलेचा. मी पुन्हा एकदा सांगतो, मी भाग्यवान समजतो की काय योग चालून आलाय, की कितीतरी शेकडो वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्येमध्ये रामाचं मंदिर उभं राहणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आज होत आहे आणि माझ्या देखील या प्रार्थनेचा समारोप त्या दिवशी होतोय. याच्याहून भाग्याची गोष्ट काय आहे. तर मला जरूर तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव मला नक्की कळवा. माझा ईमेल ID, फेसबुक पेज, इतकंच काय स्काईप ID सुद्धा माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवतो, जेणेकरून तिथे संवाद साधा असं वाटलं तर तिथेही तुम्ही संवाद साधू शकता. कॉमेंटमध्ये देखील मला तुम्ही कळवू शकता. व्हिडिओ पाठवायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. इतकं सांगतो आणि आपली रजा घेतो. पुढच्या वेळी असेच वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत राहूच. या चॅनलवरती हे सुरू राहणार. मग ते वाङ्मय असो, पुस्तकं असोत, वेगवेगळे विचार असोत, आध्यात्मिक असो, लेखकांचा असो, कवी असो, याच्याबद्दल आपण इतिहास असो, याच्याबद्दल बोलत राहूच. तर हा प्रवास असाच चालू राहील. ही शृंखला मात्र त्याचा आज समारोप होतोय. अशीच तुमची साथ मला असू द्या. अशीच तुमच्याकडून प्रेरणा मला मिळत राहो, हीच प्रार्थना आहे. आणि पुन्हा एकदा ही सगळी शृंखला जी आहे ती प्रभू श्रीराम यांच्या चरणी अर्पण करतो आणि तुमच्या सगळ्यांचा मी निरोप घेतो. जय जय रघुवीर समर्थ.